भारत का सच, हर भारतीय की आवाज। जय हिंद, वंदे मातरम। आप देख रहे हैं आर भारत टुडे। मैं हूं दयावान कुमावत। फुरसुंगी गांव में हम आए हुए हैं। यहाँ पे ज्येष्ठ नागरिक यहाँ पर बैठे हुए हैं और यहाँ पे चुनाव की जोरों से तैयारियां वापस होने वाली है। तो ज्येष्ठ नागरिकों की क्या दुविधा है और इनको क्या मिलना चाहिए और इनके मन में क्या है इलेक्शन को लेकर, इनसे ही जानते हैं। काय सांगणार काका? पहिली गोष्ट तर आम्ही पक्ष बघून मतदान करणार नाही. कामाचा माणूस कोण आहे ते पाहून मतदान करणार. त्यांनी चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत लोकांसाठी. सर्वसाधारण शेतकऱ्यासाठी आदाबलं पाहिजे, कामं केली पाहिजेत, सर्वसाधारणसाठी कामं केली पाहिजे अशी आमची एवढीच इच्छा असणार. ज्येष्ठ नागरिकाची ह्याच्यापेक्षा जास्त काय इच्छा असणार आहे. दुसऱ्या गावात काय विकास व्हायला पाहिजे? गावात काय रस्ते व्हायला पाहिजेत, पाण्याची सुविधा व्हायला पाहिजे, लोकांना भरमसाठच्या घरपट्ट्या आल्यात हे थोड्या कमी झाल्या पाहिजे. एवढ्या काही समस्या आहेत सर्वसाधारणच्या, तेच पाहिजे. आणि जो कोणी निवडून येतो त्याने निवडून आल्यानंतर काम केलं पाहिजे, एवढीच आमची सर्वसाधारण माणसाची इच्छा आहे. पक्ष पाहून तर आम्ही मतदान अजिबात करणार नाही. माणूस पाहून मतदान होणार आहे गावात. जो कामाचा माणूस आहे तरच निवडून येणार आहे. तुमचे असे मतदारसंघामध्ये कामाचा कोण माणूस दिसतो तुम्हाला? नाही, तसं मी आता सांगू शकत नाही कोण कामाचं आहे. आमच्या मनामध्ये आहे, मनात आहे मनामध्ये ते आपण तिथे ते मतदानातून आम्ही प्रत्यक्ष उमटून दाखवणार. आणि शेतकरी जे लोक आहेत त्यांच्यासाठी काय समस्या आहे? तुम्ही पण एक किसान असाल. शेतकऱ्यांना सर्वसाधारण काय बी बियाणं वेळेवर व्यवस्थित मिळालं पाहिजे, रेटमध्ये लाईट मिळाली पाहिजे, निदान 12 तास. ज्या काही शेतकऱ्यांना रस्त्याच्या अडचणी त्या मिळाल्या पाहिजेत. सर्वसाधारण शेतकऱ्याच्या एवढ्याच इच्छा असतात. शेतकरी सुखी तर देश सुखी असं आम्हाला वाटतं. जय जवान जय किसान. जय जवान, पण शेतकऱ्याकडे काय लक्ष दिलं जात नाही एवढं. ते लक्ष द्यायला पाहिजे. लक्ष द्यायला पाहिजे. आता शासन जरा लक्ष देत आहे, तरी त्यांनी अजून त्यात वाढ करावी एवढी आमची इच्छा आहे. वाढ करावी अजून. जे शासन जे लक्ष देते हे चांगलं आहे. शासन रस्ते चांगलं करते, पण जरा वाढ केली पाहिजे अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद. काय सांगाल काका तुम्ही? नको, तुम्ही काय म्हणता? इलेक्शन आहे, तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहे, तुमची काय समस्या वगैरे काय सांगणार तुम्ही? इलेक्शनचं काय आहे? इलेक्शन आता व्हायला पाहिजे असे नियमाप्रमाणे व्हायला पाहिजे. इलेक्शन दगदग वगैरे भांडण वगैरे व्हायला नाही पाहिजे. एकंदरीची आनंदाने व्हायला पाहिजे इलेक्शन. हेच आता कोण येईल काय येईल हे काय अपेक्षा नाही. आता काय उद्याचं काय सांगता येत नाही, हवा कशी आहे काय आहे. परंतु तक्रार वगैरे असे व्हायला नाही पाहिजे किंवा आनंदाने आहे ना गाव बाहेर पार पडलं पाहिजे इलेक्शन आपलं. हे सांगू. ठीक आहे. अजून तुमचे काही दुविधा ते ज्येष्ठ नागरिकांसाठी काय हवे? अजून काय ज्येष्ठ नागरिकला जे आता समजा आहे ना, ज्येष्ठ नागरिकला आता वयस्कर माणसं आहेत त्यांना काहीतरी सोय असावा, ठीक आहे, सोयी मिळावा. किंवा बाबा हे इलेक्शन जो माणूस निवडून येतो तर त्यांनी आहे ना काहीतरी वयस्कर माणसाला आहे ना थोडं हे करायला पाहिजे. तुमची काय अपेक्षा आहे? हा, ते काय 2 रुपये मिळतील बुवा सरकारी नियमाप्रमाणे. ज्येष्ठ हा नागरिकांना मिळतात ना, ते काहीतरी अनुदान आहे वाटतं, तर ते मिळले पाहिजे असं सर्वांना अपेक्षा आहे. हा,